आणि मग या समस्या जर सोडवायच्या असतील तर एकटा माणूस शिक्षित हो कुठलीही समस्या सोडवू शकत नाही. अकेला चना भांड भी फोड नाही सकता. म्हणजे बाबासाहेबांसारखा नेता, अद्वितीय नेता कालपर्यंतही झाला नाही, आताही होऊ शकत नाही. आता तुमचे आईवडील तुमच्यावरती खूप पैसा खर्च करतात, तुम्ही शिक्षितही व्हा, परंतु तुम्ही पोपट पंची तयार होत आहे. तर एक पाली भाषेचं तुम्ही अध्ययन केलं की इतर भाषेचं अध्ययन केलं, जो देश बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर चालतो त्या देशाच्या लोकशाहीचं पुस्तक नागरिकशास्त्र, ते नागरिकशास्त्राचं पुस्तक एवढंच आहे. भीमामुळे आमची जिंदगी कूल आहे आणि काल पैसा अडका नव्हता, आता खिसा आमचा फूल आहे. की एका एरियामध्ये 100 लोक आहेत किंवा 100 घर आहेत. त्या 100 घरांपैकी 30% जी घरं आहेत ती खाऊन पिऊन एवढी सुस्तावलेली आहेत, नोकरी चाकरी सगळं असल्यामुळे, की त्यांना बाबासाहेबांच्या चळवळीशी काहीही घेणं देणं नाही. हा माझा स्पष्ट आणि खुला आरोप आहे. आज आपल्यासोबत एक शहरातील असं व्यक्तिमत्व ज्याने समाज आणि चळवळ यासाठी भरपूर काम केलं आहे आणि असं व्यक्तिमत्व ज्यांनी समाजाला बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल प्रबोधनातून किंवा महापुरुषांची विचारधारा, समाजाला महापुरुषांची विचारधारा काय होती हे कळवणारे असं एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे अजय पात्रे हे आज आपल्यासोबत जुळले आहेत. तर सर, विचारच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचं सगळ्यात पहिले तर स्वागत. आजचा जो आपला विषय आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या विषयावर यापूर्वी अनेक चर्चा झाली आहे. पण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे धोरण बाबासाहेबांनी जेव्हा 1923ला जेव्हा हे धोरण दिलं, यानंतर या धोरणाला अनेक समाजातील लोकांनी ऐकलं, प्रसारित केलं आणि या धोरणावर काम सुद्धा केलं, जेणेकरून आपला समाज भरपूर आज शिक्षित झाला, संघटितही काही प्रमाणात आपण झालो. संघर्ष तर दर व्यक्तीच्या वाट्याला आलाच, पण ह्या धोरणानंतर या धोरणाचं सत्य काय किंवा शिकलो, संघटित काही प्रमाणात झालो, संघर्ष सगळ्यांनी आपापल्या बाजूला केला, पण तरी आज समाजाची दशा आपण जी बघतो, तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की हे धोरण लोकांना आता पण काय आहे ॲक्च्युअली किंवा या धोरणाला कसं घेतलं पाहिजे एक व्यक्तिगत जीवनात, हे मला असं वाटतं की आताही कळलं नाही. याबाबत आपण काय म्हणाल? सर्वप्रथम तुमच्या टीमचं शतशः आभार. तुमच्या प्रश्नामध्येच बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहे की 1923 साली बाबासाहेबांनी म्हटलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्याची पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली की बाबासाहेबांना असं का म्हणावं लागलं, कारण बाबासाहेबांच्या आधीचा काळ, मग तो छत्रपती शाहू महाराजांचा काळ असो किंवा बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्यावेळेला सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र गचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. की बाबासाहेबांना तो मर्म त्यांना कळला की विद्येशिवाय काही होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या आधी जी काही सामाजिक परिस्थिती होती, राजकीय परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती होती, ती त्यांनी बघितली होती की तुमच्या आमच्या समाजाला देवळाची पायरी ओलांडून देत नव्हते, पिण्याच्या पाण्याची मनाई होती, वर्गात बसण्याची मनाई होती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा इतिहास बाबासाहेबांनी बघितला होता, वाचला होता आणि हे सगळं बाबासाहेबांनाही भोगावं लागलं. त्यावेळेस बाबासाहेब शाळेत जात असताना त्यांना भोगावं लागलं, बाबासाहेबांना वर्गात जेव्हा बसले त्यावेळेस भोगावं लागलं आणि तिथून त्यांना एक कळलं की महात्मा ज्योतिराव फुले जे सांगतात की शिक्षण हा सगळ्या समस्येचं माहेरघर आहे, म्हणजे मूळ आहे. माणूस जर शिक्षित झाला तर तिथून तो बऱ्याच काळ पुढे जाऊ शकतो. मग बाबासाहेबांनी नुसतं काही सांगितलं नाही, म्हणजे बाबासाहेबांसारखा नेता, अद्वितीय नेता कालपर्यंतही झाला नाही, आताही होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की बोले तसा चाले त्याची वंदावी पावले, जसं तुकाराम महाराज म्हणतात. तर बाबासाहेबांनी लोकांना सांगितलं नाही पहिले की तुम्ही शिका, तुम्ही शिका, शिकल्याने काहीतरी फरक होईल. बाबासाहेबांनी स्वयं शिक्षित होऊन पाहिलं. ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना पहिल्यांदा मुख्याध्यापिका आणि शिक्षिका बनवलं, त्याच पद्धतीनं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा परदेशात बाबासाहेब गेले आणि परदेशात गेल्यानंतर त्यांना दिसलं की अरे, इतर देशांमध्ये या पद्धतीची मानसिक गुलामगिरी नाही, या पद्धतीची सामाजिक गुलामगिरी नाही, मग तर फक्त आपल्याच देशामध्ये अशी गुलामगिरी काय आहे? आणि मग या गोष्टीचं मूळ जेव्हा शोधून बाबासाहेब जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी बघितलं की पहिल्यांदा आपल्याला शिक्षित व्हावं लागेल आणि मग या समस्या जर सोडवायच्या असतील तर एकटा माणूस शिक्षित होऊन कुठलीही समस्या सोडवू शकत नाही. अकेला चना भांड भी फोड नाही सकता, हे त्यांना लक्षात आलं आणि म्हणून बाबासाहेबांनी समाजाला दुसरा संदेश दिला की संघटित व्हा. मग संघटित कशासाठी व्हायचं? संघटित म्हणजे कुटुंब एकत्रित आलो आणि आपण काहीतरी कार्यक्रम घडवला त्याच्यासाठी नाही. तर बाबासाहेबांनी जे काही 4 राजकीय सिद्धांत आपल्या जीवनात दिले, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक, या सर्व सिद्धांतासाठी तुम्हाला संघटित व्हावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी संदेश जो तिसरा दिला की संघर्ष करा. कारण आजही तुम्ही जर परिस्थिती पाहत असाल, आपण काय शिकलो नाही का? आपल्याकडे काय PhD स्कॉलर्स नाहीत का? आपल्याकडे डिलीट नाहीत का? आपल्याकडे 12 नाहीत का? बाबासाहेब तर म्हणायचे माझ्या समाजाला 10-20 इंजिनियर, 20-30 डॉक्टर, 50-100 ॲडव्होकेट वकिलांची गरज आहे. आज तर आपण पाहिलं तर दर 5-10 घरं सोडले तर डॉक्टर आहेत, इंजिनियर आहे, बॅरिस्टर आहे. म्हणून समाजाच्या समस्या सुटल्या का? नाही. याचं मूळ कारण असं होतं की बाबासाहेबांनी ज्या गोष्टीसाठी आम्हाला संघटित होऊन संघर्ष करायला सांगितला होता, कदाचित आम्ही बाबासाहेबांचा तो संदेश आजच्या काळात किंवा आज तागायत आम्ही समजू शकलो नाही, असं मला वाटतंय. अगदी बरोबर. तर जसं तुम्ही बोलल्याचं की आपल्या समाजातील अनेक व्यक्ती आता आजच्या तारखेत डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, काही डिलीट आहेत, बरेच नावाजलेले व्यक्तिमत्व आपल्या आता सध्या तरी शहरात आपण पाहतो. तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की इतका आपला समाज शिकला, पण तरी पण आज जर मी पाहतो की आजही अनेक युवा पिढी जी आजच्या तारखेत 14 एप्रिल म्हटलं आपण की अगदी नाचत गाजत सुटत फिरते. पण कुठे ना कुठे बाबासाहेबांची विचारधारा किंवा बाबासाहेबांनी जे एक विचारधारा दिली होती पिढी दर पिढी चालवायला किंवा ज्याला आपण आज एक चळवळ म्हणतो, तर ती चळवळ आज नव्या पिढीला का माहिती नाहीये किंवा याचं कारण काय असू शकतं? बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीत एक संदेश दिला होता की आता आम्ही ही जी राज्यघटना भारताला किंवा आमच्या स्वतः प्रति समर्पित करत आहोत, आम्ही एका विसंगत जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत. विसंगत जीवनामध्ये कसा प्रवेश करणार आहोत की काही प्रमाणामध्ये तुम्हाला समानता झालेली दिसेल, पण काही प्रमाणामध्ये तुम्हाला समानता झालेली दिसणार नाही. बाबासाहेब दुसरीकडे असंही म्हणतात की हे मी निर्माण केलेलं संविधान अतिशय खूप चांगलं आहे, पण राबवणारी माणसं जर चांगली असतील तर या संविधानाचा काहीतरी फायदा होईल. राबवणारी माणसं जर चांगली नसतील तर त्याचा काही फायदा होणार नाही. आता आपण थोडासा एक विचार करू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956ला त्यांचं महापरिनिर्वाण झालं. काय बाबासाहेबांनी प्रयोग नाही केले का? बाबासाहेबांनी पूर्वी प्रयोग केला. समाजातल्या काही लोकांना बाबासाहेबांनी परदेशात शिक्षण घ्यायला पाठवलं. त्याच्यातली किती माणसं परत आली, समाजासाठी किती झटली. काही आपण उदाहरणं सोडू की बाबासाहेबांच्या हयातीमध्ये किंवा बाबासाहेबांच्या नंतर राजाभाऊ खोब्रागडेचं उदाहरण असेल किंवा काही लोक अजून असतील, त्या लोकांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यातली काही व्यक्तिमत्व संसदेच्या दारापर्यंत पोहोचली, काही विधानसभेच्या, काही विधान परिषदेच्या दारापर्यंत पोहोचली, काही अकॅडमिक लेवलपर्यंत वरपर्यंतही गेली. परंतु दुसरीकडे जर आपण विचार केला, 2-4 माणसं शिक्षित किंवा झाली म्हणजे समाज पुढे गेला असं समजू शकत नाही. आपल्या समाजाची व्यथा आहे की एखाद्या वसाहतीतून एक माणूस जर थोडा पुढे गेला की आपल्याला एवढा मोठा आनंद होतो की आपण हा विचार करत नाही की अरे तो पुढे गेला, मी केव्हा पुढे जाईन. बाबासाहेबांच्या गेल्यानंतर काय झालं, आम्हाला फॉलोवर्स पाहिजे होते, आम्हाला अनुयायी पाहिजे होते. आम्ही अनुयायी झालो नाही. आम्ही काय केली, भक्तगिरी सुरू केली. भगवान गौतम बुद्धाने मूर्तीपूजेचा विरोध केला. भगवान बुद्ध म्हणतात की माझी पूजा करण्यापेक्षा, माझ्या चरणांना हात लावण्यापेक्षा माझ्यासारखं आचरण करा. बाबासाहेब तर अक्षरशः बाबासाहेबांच्या जवळ कुणी पाया पडत असेल
तर त्यांच्याजवळ एक काठी होती, त्या काठीने मारायचे. आयुष्यभर बाबासाहेबांनी मूर्तीपूजा कधीच केली नाही. आणि बाबा लोकांना असं वाटतं की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतला म्हणजे मूर्तीपूजा नाही. बाबासाहेबांनी सरळ सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की माझ्या प्रतिमेचं पूजन करण्यापेक्षा माझ्यामध्ये जी प्रतिभा होती त्या प्रतिभेचं स्टडी करून तुम्ही पुढे गेला पाहिजे. आणि मग काय झालं, 56 नंतर आम्ही भक्त झालो. आणि भक्त जिथे माणूस होतो तो त्याचे डोळे बंद होतात. आणि डोळे बंद झाल्यामुळे मग काय करतो तो, फक्त त्याच्या कामापुरतं महापुरुषांच्या फोटोला हार अर्पण करणे, त्याला हात जोडणे, त्याच्या नावावर डीजे वाजवणे, त्याच्या नावाची रॅली काढणे, एवढा भाग तो करत असतो. हा पहिला भाग. दुसरा एक भाग जर तुम्ही असं पाहिलं असेल की मग राजकीय लेवलवर किंवा धार्मिक लेवलवर अजून कुठल्याही लेवलवर जर आपण विचार केला तर बाबासाहेबांच्या नावाने समस्या सोडवण्याकरिता समाज सुधारण्यासाठी काही संघटना निर्माण झाल्या, काही राजकीय पक्ष निर्माण झाले. मग त्या राजकीय पक्षामध्ये काय झालं की मग आम्ही व्यक्तिमत्वाला मानणारे लोक झालो. या पक्षाचा नेता मी त्याला मानणार. बाबासाहेब मग आमचा दुय्यम स्थानी झाला. तुम्ही जर पाहिलं, विचार करा, अनेक पक्षाचे विचारधारेचे विचार केला. गरज प्रत्येकाला बाबासाहेबांची होती. ती काळापुरती होती, ती मग निवडणुकीपुरते, ती आंदोलनापुरती. आणि याचंच जे उदाहरण जर आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला दिसेल. 1965 नंतरचा काळ ते 1985-90 पर्यंतच्या काळापर्यंतचा तुम्ही स्टडी केला तर ज्या वेळेला तुम्ही शाळांमध्ये शिकत होते, तुम्ही नगर परिषदेच्या नगरपालिका शाळांमध्ये शिकत होते, तुम्हाला आरक्षण स्कॉलरशिप मिळत होती. त्याच्या भरोश्यावर तुम्ही फाटकी पुस्तकं घेऊन जात होती, फाटके कपडे घालून जात होते, पण तुम्ही मानसिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या तयार होत होते. 90 नंतरचा तुम्ही काळ पाहिला तर काय झाला, रिझर्वेशन आता बंद झालं. तुमची स्कॉलरशिपची संख्या कमी झाल्यामुळे आता तुमचे आईवडील तुमच्यावरती खूप पैसा खर्च करतात. तुम्ही शिक्षितही व्हा, परंतु तुम्ही पोपटपंची तयार होत आहे. तुम्ही कामापुरतं अध्ययन करताय आणि त्याच्यामुळे मग तुमची लेकरं पोपटपंची तयार झाल्यामुळे 12वी ग्रॅज्युएशन झाली की त्यांना मग आपलं शहर नकोसं. याचं साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की ज्या नागपूरच्या वसाहतीने अनेक साहित्यिकांना, अनेक कवींना, अनेक डॉक्टर्सना, इंजिनियर्सना घडवणारी बाबासाहेबांचा जर उत्तर नागपूरचा विचार केला तर ती जेव्हा मोठी होतात आणि ते जेव्हा साहित्यिक होतात किंवा मोठी नामवंत होतात त्याच्यानंतर त्यांचं बदल स्वरूप काय पहा, ते तो जुना एरिया सोडून जातात, दुसऱ्या ठिकाणी जातात. ते अशा एरियांमध्ये, म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जेव्हा राहता, तुमचं जीवन जेव्हा तुमचं जीवन घडतं तेव्हा ती वसाहत चांगली असते आणि तुमचं जीवन घडल्याबरोबर वसाहत बिघडून जाते का? मुळात प्रश्न इथे आहे की तुम्ही जोपर्यंत बाबासाहेबांच्या हयातीतलं एक सुंदर उदाहरण आहे की एक माणूस मोठ्या पदावर पोचतो आणि कोट टाय घालून बाबासाहेबांना भेटायला जातो आणि म्हणतो, बाबासाहेब आता मी खूप मोठा झालो, मी काय करायला पाहिजे? बाबासाहेब त्याला म्हणतात, तू एक काम कर, उद्यापासून कोट टाय सूट बूट घाल आणि बाजूला जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये दररोज तू फिरायला जा आणि त्या लोकांशी तू चर्चा कर. शैक्षणिक त्याला वाटतं की बाबासाहेब मला कुठलं काम सांगत आहे, मी एवढा मोठा अधिकारी झालो. पण त्याला असं वाटतं की बाबासाहेबांचा शब्द मोडायचा नाही आणि तो तेच करतो. दररोज 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 जातो आणि एके दिवशी बाबासाहेबांना विचारतो की बाबासाहेब, तुम्ही मला दररोज त्या वसाहतीमध्ये कोट टाय घालून पाठवता का बरं? बाबासाहेब तेव्हा त्याला म्हणतात की तुझ्या कोट टाय घातल्यामुळे माझा झोपडीत राहणारा समाज तुला दररोज पाहिजे आणि कदाचित त्याच्या मनामध्ये विचारेल की माझ्याही मुलाला, माझ्याही मुलीला असं बनवायचं आहे. हा बाबासाहेबांचा संदेश होता. हल्ली काय झालं की आम्ही शिक्षित झालो, आम्ही नोकरीवर लागलो, आम्ही समाजापासून विभक्त होत चाललो आणि जिथे जिथे विभक्त निर्माण होतो तिथे तिथे समाज संघटित होत नाही. याचं एक सोपं आणि साधं, आणि जिथे समाज संघटित नाहीये तिथे संघर्ष होऊ शकत नाही. आमचा संघर्ष आमच्यापुरती, आमचा संघर्ष आमच्या वसाहतीपुरती आणि त्यातही पलीकडे आता पाहिलं तर आमचा संघर्ष आता आमच्या कुटुंबापुरती मर्यादित झालेला आहे. याचं हे मूळ कारण आहे. ते बरोबर. आपण आता संबोधनामध्ये एक शब्द मांडला की भगवान गौतम बुद्ध. तर कुठेतरी मला असं जाणवतं की गौतम बुद्धापुढे भगवान लावणं हे मला तरी माझ्या परीने योग्य नाही वाटत. याच्यावर तुमची बाजू काय?
जर आपण या शब्दांचे अर्थ जर विचार केला तर एक पाली भाषेचं तुम्ही अध्ययन केलं किंवा इतर भाषेचं अध्ययन केलं तर भगवान याचा अर्थ इतर भाषांमध्ये वेगळा निघेल. आपण आपल्या पद्धतीने जर विचार केला तर भगवान या शब्दाचा अर्थ जर असा केला की भग्न आणि वान या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून भगवान हा शब्द बनलेला आहे. आता भग्न म्हणजे संपविणे किंवा नष्ट करणे आणि वान जर म्हटलं तर इच्छा. ज्याने आपल्या इच्छेवर नियंत्रण मिळवणं तृष्णा हा नावाचा शब्द समाप्त केलेला आहे. म्हणून आता आपण भगवान आणि वास्तविकता तसं काही आपण म्हणायला नाही पाहिजे, आपण तथागतच म्हणायला पाहिजे. वास्तविक सत्य असं आहे की तथागत या शब्दाचाच अर्थ आहे की तथ्य त्याला आगत होतं म्हणून त्याला तथागत म्हणायचं. वास्तविक दर्जा आपण तथागत म्हणायला पाहिजे. पण असं आपण शब्दाच्या भांडवलात न पडता आपण पुढे कसं जाता येईल आपण याचा विचार करू. समाजाला सांगू की त्यांनी भगवान हा शब्द वापरू नये, कारण जिथे जिथे भगवान या शब्दाचा अर्थ वापरला गेला तिथे तिथे अंधश्रद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पसरली आहे. तेवढं सत्य आहे. अगदी बरोबर. तर जसं आपण पाहतो की आता जसं आपण पाहतोय की नवीन जी पिढी निर्माण होतीये, नवीन पिढीला बाबासाहेब किंवा गौतम बुद्ध किंवा समाज किंवा चळवळ याबाबत खूप कमी माहिती आहे. खूप कमी म्हणजे फार फार तरी अनेक मी आता ज्या नवीन पिढींशी बोलत असतो बरेच लोकांपैकी त्या पिढींमध्ये मुलांना हे सुद्धा नाही माहिती की आपण बौद्ध कसे झालो किंवा बाबासाहेबांनी धम्मदीक्षा कधी घेतली होती किंवा संविधान दिवस जो आपण साजरा करतो तो कधी असतो किंवा बाबासाहेबांना संविधान लिहायला किती किती वेळ लागला किंवा अशी अनेकशी प्रश्न जी त्या पिढीला माहिती नाही आहे. तर याचं कारण तुम्हाला एक शिक्षक म्हणून काय वाटतं? नव्या पिढीची मुलं चळवळीमध्ये सामाजिक आंदोलनामध्ये आज आपल्याला दिसत नाही. हा गंभीर प्रश्न आंबेडकरी समाजाला आजही सतावतो आहे की जी मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हजारोच्या नव्हे लाखोच्या संख्येने डीजेच्या तालावर नाचतात, दीक्षाभूमीला जातात किंवा इतर ठिकाणी जातात, ती मुलं संविधान चौकला जातात, ती मुलं चळवळीच्या आंदोलनाला किंवा कुठल्याही शैक्षणिक सामाजिक आंदोलनाला का दिसत नाही? आता याची कारणं वेगवेगळी आहेत. या सर्व कारणांवरती आपण चर्चा करू. आपल्याला असं दिसते की काळाचा मागोवा जेव्हा आपण घेतो तर आमची आई वडील कमी शिकलेली असतील किंवा आमचे आजी आजोबा कमी शिकलेले असतील, पण त्यांना एक ती सवय होती की आम्ही लहान असताना आम्हाला आंदोलनांमध्ये, विहारांमध्ये, सामाजिक चळवळीच्या कार्यक्रमामध्ये घेऊन जाणे. घेऊन गेल्यामुळे काय होत होतं की आमच्या बालमनावर ज्या विहारामध्ये आम्ही बसलेले राहू, म्हणून तुम्ही आता पहा की त्या काळातली जी पिढी आज या वयामध्ये आलेली असेल त्यांना पाली भाषेतील बऱ्याचशा गाथा पाठ आहेत, त्यांना बाबासाहेबांची काही आंदोलनातली माहिती आहे, त्यांना काही लोकांना माहीत नाही हा भाग वेगळा, परंतु काही लोकांना माहीत आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जर गेले किंवा दीक्षाभूमीवर जी काही जुनी माणसं तुम्हाला दिसतील, तुम्ही तुमच्या या विचार चॅनलच्या वतीने कधीतरी मुलाखत घ्या, तर म्हातारी कुतारी माणसं तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील बाबासाहेबांच्या आंदोलनाची माहिती तुम्हाला तिथे देतील. ती माहिती त्यांचा नातू तुम्हाला देऊ शकणार नाही. रिझन काय झालं? मग हळूहळू जसा समाज बदलत गेला, काळ बदलत गेला, आम्ही काय केलं मग आमचं पुरेपूर लक्ष, कारण त्याच्यामध्ये त्यांचाही दोष नाही असं म्हणता येणार नाही की त्यांचा दोष आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालं आणि खाजगीकरण झाल्यामुळे प्रत्येक समाजातील व्यक्ती आणि बहुतांश आपल्या समाजाचं हे दुर्दैव राहिलं की आपण फक्त मग पोटा पाण्यासाठी जगायला लागलो. मग पोटा पाण्याच्या प्रपंचासाठी जगत असताना इतर गोष्टी आपण विसरून गेलो. फक्त घर, माझी नोकरी, माझा पगार आणि त्या पगारातून माझ्या मुलांना काय सुख मिळू शकेल एवढाच विचार आमच्या घरात. तुम्ही पहा त्या काळामध्ये घर लहान होतं पण बाबासाहेबांची पुस्तकं त्यांच्या घरामध्ये दिसायची. घर म्हटलं की पुस्तकं दिसायची आणि पुस्तक नुसती दिसत नव्हती तर त्यांच्या घरी असणाऱ्या पुस्तकांचं कोणी ना कोणी वाचन करत दिसायचं. हल्लीच्या काळामध्ये घर मोठी झाली पण तुम्हाला पुस्तकं खूप कमी घरांमध्ये दिसतील आणि काही घरांमध्ये तर पुस्तकं नावाला म्हणजे शो रूपाने ठेवलेली आहेत. हा पहिलं कारण. वाचन संस्कृती गेली. वाचन संस्कृती गेल्यामुळे आणि मग जर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एक मग डिजिटल मीडिया आला. तुम्ही ठीक आहे विचारच्या चॅनलच्या माध्यमातून
वैचारिक चळवळ राबवता हा एक भाग वेगळा आहे. पण तो हल्ली जर आंबेडकरी समाजाच्या घरांमध्ये जर तुम्ही डोकावून पाहिलं, तर ज्याच्या घरामध्ये एक टेलिफोन घेण्याची त्याची लायकी नव्हती, त्याच्या घरामध्ये आज 4-4, 5-5 मोबाईल आहे. आपणच सांगतो, की डिजिटल माध्यमातून आपल्याला खूप काही माहिती मिळवता येते. पण तुम्ही आता संशोधन करा, किती घरातल्या, किती लोकांनी बाबासाहेबांचं संविधान जे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे, त्याच्यातल्या किती किती कलमांचं वाचन त्यांनी केलेलं आहे. साधा प्रश्न आहे, की ज्या लोकांसाठी बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी काय त्यांच्यासाठी लिहिलं की तुमच्यासाठी लिहिलं? आपल्यासाठी पण तेही डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. आपल्यापैकी किती लोकांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी वाचून काढलं? बाबासाहेबांनी अस्पृश्यपूर्वी कोण होते हेही पुस्तक आपल्यासाठीच लिहून काढलेलं आहे. आणि पुस्तक जर लिहिलं नसतं तर तुम्ही आणि मी या ठिकाणी बसून आपण चर्चा करू शकलो नसतो. हे तेवढं सत्य आहे. मग परिवर्तन जे झालं, त्या परिवर्तनाच्या माध्यमातून आपण त्या परिवर्तनाचा एक वेगळं स्वरूप घेतलेलं आहे. आपल्या अंगावरची कपडे बदलली, आपल्या राहणीमानात बदल आला, आपल्या घर संस्कृतीमध्ये बदल आला. म्हणजे त्या एका कवीने कालपर्यंत लिहिलं की भीमामुळे आमची जिंदगी कूल आहे आणि काल पैसा अडका नव्हता, आता खिसा आमचा फूल आहे आणि काल आम्ही पाण्यासाठी दारोदारी भटकत होतो रे, पण बाबासाहेबाच्या पुण्याईने आमच्या घरात स्विमिंग पूल आहे. पण स्विमिंग पूल आला, पण आमच्या मेंदूचा ज्ञानाचा स्विमिंग पूल अजूनपर्यंत भरलेला नाही. आणि कदाचित मला असं वाटते, माझ्या मते हे एकमेव कारण त्यातलं असू शकते की नवी पिढी. आणि याच्यातही असं नाही की काही लोक करतच नाही. अनेक शहरांमध्ये, अनेक गावांमध्ये काही काही यंगस्टर आहेत की एक काही प्रमाणामध्ये करत आहे आणि ते करत आहे म्हणून काही प्रमाणामध्ये चळवळी जिवंत आहे. अजून एक मला याच्यामध्ये एक जोडून तुम्हाला सांगायचं आहे की बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाणानंतर जर तुम्ही समाजाचं ॲनालिसिस जर केलं तर तुम्हाला एक असं लक्षात येईल की आपण असं उदाहरण धरूया की एका एरियामध्ये 100 लोक आहेत किंवा 100 घरं आहेत. त्या 100 घरांपैकी 30% जी घरं आहेत ती खाऊन पिऊन एवढी सुस्तावलेली आहेत, नोकरी चाकरी सगळं असल्यामुळे, की त्यांना बाबासाहेबांच्या चळवळीशी काहीही घेणं देणं नाही. हा माझा स्पष्ट आणि खुला आरोप आहे. ते तुम्हाला फक्त पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये जयंती दिन ती तुम्हाला दिसतील आणि 364 दिवस तुम्हाला कधी दिसणार नाही. म्हणजे 100 पैकी तुमचे 30 गेले, 70% उरले. 30% जो बाबासाहेबाचा समाज आहे तो आजही खितपत पडलेला आहे. बाई कुठेतरी रोजंदारीवर कामाला जाते, माणूस कुठेतरी काल रिक्षा चालवत होता, आज ई रिक्षा ठेला काहीतरी करत आहे. म्हणजे त्याची जी वणवण आहे, त्याचा जो संघर्ष आहे तो आता फक्त पोटापुरती आहे. त्याची बायको तो दिवसभर इतका थकलेला आहे संघर्षातून की तो खरोखर सायंकाळी घरी आल्यानंतर तो आपल्या मुलांना काय सांगणार आहे. आणि त्या संघर्षातून त्याने पडवाट शोधलेली आहे, तो व्यसनाधीन झालेला आहे. तुमची 60% माणसं कमी झाली. उरलेल्या 30%च्या जेव्हा आम्ही ॲनालिसिस केलं तर आम्हाला असं दिसते की हा जो आंबेडकरी समाज 30% आहे हा कुठल्या तरी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे. 30% जो समाज आहे हा कुठल्या तरी बुवाबाजीच्या आहारी गेलेला आहे, हा कुठले तरी गड्डेदोरे बांधत आहे, हा कुठेतरी व्यस्त आहे. त्याला चळवळीसाठी वेळ नाही. तुम्ही बघा, तो चळवळीला वेळ देऊ शकत नाही, पण पिकनिक म्हणून काय होईना किंवा इतर कुठल्याही कारणासाठी तो इतरत्र मात्र फिरत आहे. त्याच्या घराच्या देव्हाऱ्यामध्ये जर तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो दिसत आहे बाहेर, पण तुम्ही जर आतमध्ये जाऊन पाहिलं तर तुम्हाला वेगळंच चित्र दिसेल. मग 90% तुमचा समाज कमी झालेला आहे आणि उरलेला हा जो 10% समाज आहे, या 10%मध्ये तुम्ही सुद्धा येता. या 10%मध्ये तुम्हाला असं वाटते की चळवळ राबवणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे असं म्हणता की समाज चळवळीचा किडा जोपर्यंत आम्हाला चावणार नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही. तर हे चळवळीचे किडे आम्हाला चावले गेल्यामुळे आम्ही 10% लोक काम करत आहोत आणि प्रत्येक शहरांमध्ये अशी बोटावर म्हणजे इतकी 10% माणसं काम करत आहे. म्हणून आज चळवळी जिवंत आहेत, अन्यथा या चळवळी संपायला काय वेळ नाही. आणि हे 10% लोक आज आपण समाज जागृतीचं काम करत आहे. तर 10% आज तुम्ही जे विचार चॅनलतर्फे करता, आज तुम्ही 10%वरून 15, उद्या 20, उद्या 40, 40 एक दिवस तरी येईल का हा परिवर्तनाचा जो रथ आहे.
बाबासाहेबांनी सांगितलं मला सुधारणा नको, मला परिवर्तन व्हावं आहे. आणि तुमच्या चॅनलनीच ते विचार नाव ठेवलं की विचारातून विचारांचं परिवर्तन. आणि हे विचारांचं परिवर्तन आज नाही, उद्या नाही, परवा नाही, एक दिवस येईल की 100% लोकांमध्ये वैचारिक परिवर्तन होईल. आणि एक दिवशी जेव्हा परिवर्तन होईल तर आपणही राजकीय परिवर्तनातून मोठे झालेले दिसून, सामाजिक परिवर्तनातून मोठे झालेले दिसून. बाबासाहेब म्हणायचे की तुम्हाला राजे व्हायचं आहे, तुम्ही राजाचे लेकरा आणि आपणही राजे बनून, तर यात तीळ मात्र मला शंका वाटत नाही. एक शिक्षक म्हणून जसं तुम्ही आज येती पिढी घडवता, तर तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या पिढीला किंवा पुढच्या पिढीने कसं ही चळवळ समजली पाहिजे आणि कसं त्या पिढीला किंवा नवीन मुलांना किंवा नवीन लोकांना कसं आपल्याला चळवळीकडे डायव्हर्ट करता येईल किंवा कसं इतिहास किंवा बाबासाहेबांचं कर्तृत्व ह्या नवीन पिढीला हे कसं कळवता येईल, जेणेकरून यांच्या भाषेत आपण यांना समजवू शकू आणि कसं आपण आपला इतिहास जो आपल्याच मुलांना नाही माहिती आहे तो इतिहास कसा आपण मांडावा. एक शिक्षक म्हणून तुम्ही यात काय बाजू ठेव? बरोबर आहे. तुमच्या पहिल्या प्रश्नापासूनच आता आपण परत येऊया. तुमचा पहिला मुळात प्रश्न होता की बाबासाहेबांची ती शब्द शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मूळतः आपण त्याच मुद्द्याकडे येऊया. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्या काळातली 1923 मध्ये दिलेली शब्द ती आजही तंतोतंत लागू पडतात. फक्त त्याच्यामध्ये बदल काय झाला तेवढाच आपण भाग पाहू आणि येणाऱ्या पिढीला या 3 गोष्टीच्या स्वरूपात आपल्याला आणि चळवळी करता कसं आणता येईल याचा आपण आता विचार करू. पहिला भाग शिक्षणात तो झालेलं परिवर्तन. शैक्षणिक परिवर्तन एवढं झालेलं आहे की कालपर्यंत नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, कॉर्पोरेशन या सगळ्या शाळांमध्ये शिकणारी मुलं आता ICSE बोर्ड, CBSE बोर्ड किंवा हायर इंग्लिश इतर ठिकाणी शिकायला लागलेले आहेत. आपल्या मुलांना शिक्षण घ्यायचंच आहे, आपण शिक्षण घेत आहोत, पण हल्ली काय होतंय आपण शिक्षण समजून घेत नाही. उदाहरणार्थ एक साधं उदाहरण, तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये जर एक प्रकरण जर आलं पुणे करार, आमची मुलं पुणे करार या प्रश्नांवरती पेपरला किती मार्क येतील एवढ्या पुरतंच वाचन करत आहेत, पण पुणे करार का झाला, कुणामध्ये झाला, त्याची पार्श्वभूमी काय होती हे समजून घेत नाही. इथून आमच्या मूळ प्रश्नांची सुरुवात होते. म्हणून आता आम्हाला काय करावं लागेल की ज्या वेळेला आम्ही शिक्षण घेत आहोत त्या शिक्षण घेत असताना एक साधं अजून एक उदाहरण सांगतो की जो देश बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर चालतो त्या देशाच्या लोकशाहीचं पुस्तक नागरिकशास्त्र, ते नागरिकशास्त्राचं पुस्तक एवढंच आहे आणि त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न 100 पैकी 20 मार्काची आहे. जो देश लोकशाहीवर चालतो आणि मग आमच्या मुलाला राज्यपालाची कर्तव्य समजून घेता येत नाही, आमच्या मुलाला लोकशाही समजून घेता येत नाही, आमच्या मुलाला लोकसभेची रचना समजून घेत नाही. अरे ज्याला एक बघा, तुम्ही ज्या दिवशी तुम्ही संसदेत जाल, फक्त तुम्ही एखाद्या दिवशी संसद फिरायला जा, पण समजून जा. तुम्ही समजून ज्या दिवशी जाता संसदेला त्या दिवशी तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण होतो की मी कधीतरी या संसदेमध्ये खासदार म्हणून येईलच. बरोबर. तुम्ही ज्या दिवशी एखाद्या कमिशनर, कलेक्टरच्या खुर्चीला बघता किंवा त्या खुर्चीवर गमती म्हणून हात लावून बघता त्या दिवशी तुमच्या मनामध्ये स्वप्न निर्माण होतो की मी आयुष्यात काहीतरी करीत, पण मीही कलेक्टर बनून याच खुर्चीवर येईल. कारण तुम्ही समजून घेता. शिकण्याची जेव्हा प्रवृत्ती आमच्या समजून घेण्याची निर्मिती होईल तेव्हा आता मायबापांचं किंवा समाजाचं कर्तव्य आहे की मुलांना शिकवत असताना समजून घेण्याची प्रवृत्ती निर्माण करणे. पोपटपंची मुलं तयार करून तुम्ही काय करता, तुमची मुलं 10वी 12वीला तयार करता, लाखो रुपये खर्च करून तुम्ही त्यांना नीट JEE द्यायला लावता आणि मग तुम्ही तुमच्याच मुलांना सांगत आहे की या भारतात, या शहरात तुझ्याकडे काही नाही रे, तू परदेशात शिकायला जा. तुमचा मुलगा परदेशात जाणार ना, मग चळवळी कुणी राबवायच्या? गरिबांच्या लेकरांनी. ज्याच्या पोटामध्ये भाकरच नाही त्या पोरांनी काय चळवळी करायच्या? मग ह्या सगळ्या गोष्टी हा पहिला भाग झाला. दुसऱ्या भागामध्ये आता आपण येऊया की संघटित व्हा. मग संघटित व्हायला समाजातील मुलं तर तुमची इथे पाहिजे.
हा साधं उदाहरण तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी जर जाऊन पाहिले पासपोर्ट ऑफिसमध्ये, तर दर महिन्याला तुमच्या समाजातील परदेशात जाणाऱ्या मुलांची संख्या वाढत चाललेली आहे ना. त्याला तुम्ही मजबुरी नाव द्या, कुठलंही नाव द्या. मग संघटित कुणाला करायचं? तर शिकलेल्या लोकांनी न शिकलेल्या लोकांना आणि शिकलेल्या लोकांना संघटित करून न शिकलेल्या लोकांसाठी शिक्षण आपल्याला कसं आणता येईल, हा प्रकार काही लोक करत आहे, त्यांचा आभार. हा झाला. आणि मग तिसरा भाग संघर्षात. आता संघर्षाची परिभाषा एवढी मोठी झालेली आहे आधुनिक काळामध्ये, की चळवळीसाठी संघर्ष करण्यापूर्वी आता आपण पोटापाण्याच्या संघर्षाचा विचार करायला लागलो, आपण घराचा विचार करायला लागलो, आपण गाडीचा विचार करायला लागलो. आपला संघर्ष, चळवळीचा संघर्ष बाजूला राहिला. आपण आपल्या कौटुंबिक सुखाच्यासाठी संघर्ष करायला लागलो. आणि जेव्हा जेव्हा आपण कुटुंबाच्या सुखाचा संघर्ष करायला लागतो, तिथे तिथे समाजाचा, चळवळीचा संघर्ष मागे मागे जातो. नव्या पिढीला तुम्हाला जर संघर्ष करायला शिकवायचा असेल तर शिक्षणाच्या माध्यमातून शिकलेल्या लोकांनी संघटित होऊन खाजगीकरणाच्या युगामध्ये आमच्या मुलांना राजकारणामध्ये, तर एक राजकारणाचा संघर्ष तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. तुम्ही बघा, तुम्ही महाराष्ट्राचं किंवा कुठल्याही राज्याचं उदाहरण घ्या. 30 घराणे आहेत. 30 घराणे, त्यांचीच मुलं, त्यांचीच नातवं मोठी होत आहेत, तीच राजकारणामध्ये येत आहेत. मग तुमची मुलं राजकारणामध्ये केव्हा येतील? तुमच्या मुलांनी जर म्हटलं की मला नगरपालिकेची निवडणूक लढायची आहे, बाप म्हणतो तुला लढायची गरज नाही, हे क्षेत्र तुझ्यासाठी नाही आहे. ज्या ठिकाणी प्रक्रिया राबवली जाते, जिथे कायदे बनतात, त्या ठिकाणी जर तुमच्याच मुलांना तुम्ही जाऊ देणार नाही, मग संघर्ष तर तुमच्या पाचवीला पुजला राहणारच ना. तुमच्या मुलाला तुम्ही कधी सांगत नाही की तुला हायकोर्टाचा नव्हे सुप्रीम कोर्टाचा जज बनायचा आहे. मग तुमचा मुलगा कुठला विचार करणार आहे? तुमच्या मुलाला बालपणातच तुम्ही सांगत नाही की तुला कमिशनरच व्हायचं आहे. तुमचा मुलगा शैक्षणिक संघर्ष कुठून करणार आहे? आणि म्हणून या चळवळीचं हा केंद्रबिंदू जर आपण जर आजची पिढी जर मानली, तर या पिढीला जर तुम्हाला वैचारिक संघर्षासाठी जर तयार करायचं असेल, तर तुमच्या या विचार चॅनलच्या माध्यमातून शिक्षित लोकांनी अशिक्षित लोकांसाठी काम करायचं, त्यांना संघटित करायचं. आणि त्यांची जी प्रश्न आहे, बेरोजगारीची प्रश्न असतील, शिक्षणाची प्रश्न असेल, 100 शिक्षित लोक जर एकत्र आले, समाजातली धनाढ्य 100 मंडळी आली, तर काय एक गरीबाचा मुलगा काय शिक्षणाला किंवा मेडिकल डॉक्टर बनू शकत नाही? एखाद्या चळवळीतली 100 माणसं जर एकत्रित आली, तर एखाद्या गरीबाचा मुलगा काय IAS बनू शकत नाही. आणि हल्लीचं तो उदाहरण आहे की टॅक्सी चालवणाऱ्याच्या मुंबईतील मुस्लिम बांधवाची मुलगी जर कलेक्टर बनू शकते, IAS बनू शकते, याचा अर्थ बियॉन्ड द लिमिट ऑफ आपण आता काही आपण करू शकतो. आणि म्हणून आता सर्वांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे की समाजाला शिक्षित करणे. पोपटपंची नव्हे. वर्गामध्ये शिकवत असताना मी शिक्षक म्हणून जर मी माझ्या पिरियड पुरतं फक्त जर शिकवत असेल, तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. मी शिकवलेला मुलगा अभिमानाने मला नमस्कार करेल किंवा मला सलाम कसा करेल, ही पिढी ज्या दिवशी मी घडविल, त्या दिवशी मी खरा शिक्षक, त्या दिवशी मी खरा प्रबोधनकार. आणि ही येणारी पिढी निश्चितच तुम्हाला सांगतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही जेव्हा पिढी घडत राहील, संघर्ष करेल. चळवळीला कालही कमी माणसं होती. काल बाबासाहेबांचं उदाहरण जर घेतलं तर बाबासाहेब चळवळ सुरू करताना एकटेच होते. चळवळ सुरू झाली आणि हजारो माणसं बाबासाहेबांसोबत आली. एकाच समाजाची नव्हे, मी तर ब्राह्मण समाजातील माणसं सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आली, इतरही लोक आले. तसंच चळवळीत माणसं येतील, माणसं पुढे जातील आणि प्रश्न सुटत जातील आणि समाज वैचारिक प्रबोधन पुढे जाईल. बस एवढंच मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. मला असं वाटतं की आपण दिलेल्या माहितीने काहीतरी आपले जी नवीन पिढी आहे ती या व्हिडिओच्या मार्फत काहीतरी बघेल आणि शिकेल, समजेल की चळवळ काय होती, बाबासाहेबांनी काय आपल्यासाठी निर्माण केलं. आणि मला तरी असं वाटतं की थोडा काळ असो, पण काही टक्क्यात समाजातील परिवर्तन येईल, अशी माझी पण अपेक्षा आहे. सर, खूप खूप धन्यवाद की आम्हाला तुम्ही आपला वेळ दिला. आमच्या पूर्ण टीम तर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की अशीच चळवळ पुढे चालत राहावी. तुम्ही त्याच्यात आमचा पाठिंबा देत असावा. आम्ही पण नक्कीच नक्की प्रयत्न करत राहू. धन्यवाद.